नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे आता यश आपल्या रूममध्ये शांतपणे बसलेला असतो. जे काही घडलेलं असतं त्या सगळ्याचा तो विचार करत असतो. माँ त्याला म्हणालेली असते की शेवटीला तू सुद्धा तुझ्या आईसारखाच निघालास, विश्वासघातकी. तिने सुद्धा माझा विश्वासघात केला होता आणि तू सुद्धा माझा विश्वासघात केला आहेस, असं इकडे आता सुलक्षणा यशला म्हणालेली असते. आणि ते सगळं तिचं बोलणं यशला आठवत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी आपल्या रूमकडे जात असते. तेव्हा दारामधून तिची नजर यशकडे पडते. तेव्हा ती यशकडे बघत असते. इथे आता लाईट चालू बंद करत असतो. तेव्हा कावेरीला कळतं की यश किती मोठ्या आता संकटात सापडलेला आहे. तेव्हा कावेरी त्याच्या रूममध्ये येते आणि ती म्हणत असते की मला माफ करा. आज माझ्यामुळे माँ तुमच्यावरती रागवलेल्या आहेत. हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे ना. तुम्ही माझी मदत केली नसतीत तर माँ तुमच्यावरती रागवल्या नसत्या आणि मी तुमची मदत केली नसती तरीसुद्धा माँ तुमच्यावरती रागवल्या नसत्या. आज मला कळते की माँसाठी तुम्ही इतके इमोशनल का आहात ते. लहानपणापासून माँने तुमच्यावरती इतकं प्रेम केलं, तुम्हाला इतकी माया दिली, तुम्हाला छान पद्धतीने सांभाळलं, म्हणूनच तुम्ही माँवरती इतकं प्रेम करता ना. अहो, अशा माँसाठी माँ काय, त्यांना तर देवीच म्हणायला हवं. त्यांनी तुमच्यासाठी इतकं काय काय केलं आहे, तर अशा माँसाठी आपलं स्वप्नच काय, आपण आपलं आयुष्यसुद्धा बाजूला ठेवू शकतो. तर इथे आता यशला माँसाठी इतकं हळवं झालेलं बघून कावेरीला फार वाईट वाटतं. तेव्हा यश म्हणतो तुमची काही चूक नाही आहे, तुम्ही काही नाही केले. तेव्हा कावेरी म्हणते माझीच चूक आहे. यश म्हणतो हे बघा, थोडा वेळ मला एकट्याला राहू द्या. तेव्हा कावेरी जात असताना दारामध्ये उभी राहते आणि म्हणत असते की यश, माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये जो दुरावा आला आहे ना, तो मीच दूर करणार. तुम्हाला दोघांना एकत्र आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हे वचन देते मी तुम्हाला. असं म्हणून ती आता निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सकाळी जेव्हा सुलक्षणा आता तुळशीपाशी पूजा करत असते तेव्हा तुळशीजवळ इथे यश येतो आणि आपल्या माला नेहमीप्रमाणे मिठी मारतो आणि गुड मॉर्निंग विश करतो. तेव्हा तिथे कावेरीसुद्धा मागून आलेली असते. कावेरी बघत असते, तिला असं वाटतं की मामध्ये आणि यशमध्ये सगळं काही नॉर्मल झालं आहे का. तेव्हा तिला आनंद होतोच. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता सुलक्षणा यशचा हात बाजूला करते. तर इथे त्याला गुड मॉर्निंग विश करत नाही आणि त्याला मिठीसुद्धा ती मारू देत नाही. त्यानंतर इथे आता तुळशीची पूजा झाल्यानंतर इथे पूर्णपणे यशला इग्नोर करून माँ तिथून निघून जाते. प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीला आणि यशला दोघांनाही माँच्या या वागण्याचा फार त्रास होत असतो. तर इथे माँला त्यांनी दुखावलं म्हणून ते लोकंसुद्धा टेन्शनमध्येच असतात. तेव्हा इथे आता कावेरी किचनमध्ये येते आणि म्हणत असते की विद्या वहिनी, मी काही मदत करू का, मी भाजी निवडून देऊ. तेव्हा विद्या म्हणते हो या ना, तोपर्यंत मी वाटण करून घेते. तेव्हा इथे आता भाजी निवडत असताना सुलक्षणा किचनमध्ये येते आणि म्हणत असते विद्या, तुलासुद्धा आता घरच्या कामांचा कंटाळा यायला लागला आहे का गं, तुलासुद्धा ही कामं आता करायला आवडत नाही. तेव्हा विद्या म्हणते नाही माँ, असं काय नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते मग आता ज्याने त्याने त्याचं काम करायचं असा नियम आहे ना आपल्या घरातला, की तुलासुद्धा तो नियम आता पाळायचा नाही आहे. तेव्हा विद्या म्हणते मग असं अजिबात नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते की काही लोकांना किचनमध्ये थांबायची गरज नाही आहे, तसंही त्यांना किचनमधलं काम जमतच नाही आणि त्यांना ह्या घरातली कामं म्हणजे बंधन वाटत असतं, कंटाळवाणं वाटत असतं. मग जर त्यांना या घरातली कामं करायला अजिबात आवडत नसतील तर त्यांनी ती करू नये. तेव्हा कावेरी म्हणते नाही माँ, मला ह्या घरातली कामं करणं कंटाळवाणं वाटत नाही, मला खरंच आवडतं घरामध्ये काम करायला. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते अगं, तुला आवडतं असं म्हणतेस, पण तुला ती कामं करता येतात का, आणि त्यांना ही कामं करायला येत नाही त्यांनी किचनमध्ये गर्दी करू नये. विद्या, आधीसुद्धा आपण या घरातली कामं करायचो ना, अगदी हसत खेळत खूप आनंदाने करायचो, तशी आताही करू. आपल्याला या किचनमध्ये कुणाची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि तू इथे कशाला आली आहेस, तुला दूध घ्यायचं आहे का बाळासाठी. विद्या, एक काम कर, दूध गरम कर, ते कोमट कर आणि बाटलीमध्ये भरून तिला तिच्या रूममध्ये नेऊन दे, म्हणजे ती चिकूला दूध देईल. त्याच्यामुळे तुला इथे थांबायची गरज नाही आहे, आताच्या आता किचनमधून निघून जा, असं माने आता कावेरीला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे कावेरी आपल्या मनात म्हणते की मी माला खूपच जास्त दुखावलेलं दिसतंय आणि यासाठी माँ मला कधी माफ करतील असं आता वाटत नाही आहे.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता कावेरी आपल्या रूममध्ये येते. तिला इकडे खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. रूममध्ये आल्यानंतर इकडे तिच्या मागोमाग आता विद्यासुद्धा आलेली असते आणि इथे विद्याने येताना आपल्याबरोबर दुधाची बाटली आणलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, विद्या म्हणते, कावेरी वहिनी, हे बघा मी दुधाची बाटली घेऊन आली आहे. तेव्हा ती म्हणते, काय झालं कावेरी वहिनी, तुमच्या डोळ्यात पाणी? तेव्हा कावेरी म्हणत असते की विद्या वहिनी, मला खूपच जास्त दुखावलं आहे ना, म्हणजे बघा ना, आता मला कधीच माफ करणार नाही. मी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा कधी मला माफ करतील असं आता मला वाटत नाही आहे. खूपच जास्त दुखावल्या गेल्यात. तेव्हा इथे विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी, अहो किती विचार करताय, किती स्वतःला त्रास करून घेताय. हे बघा, आता जरी तुमच्यावरती रागवल्या असतील ना, तरीसुद्धा काही वेळ जाऊ दे, काही दिवस जाऊ दे, माचा राग नक्की निवळेल. अहो आपल्या मनाने खरंच खूप चांगले आहेत. कशा आहेत माहिती आहे का, वरून किती अशा कडक वाटत असल्या ना, नारळाप्रमाणे कठीण, तरीसुद्धा आतून नारळाप्रमाणेच त्या मऊ आहे. तुम्ही नका काळजी करू. एक ना एक दिवस असा नक्की येईल की तुम्हाला नक्की माफ करतील, तुमची बाजू समजून घेतील. आणि एक दिवस असा नक्की येईल कावेरी वहिनी की तुमचा सून म्हणून सुद्धा स्वीकार करतील. आणि हे सगळं तुम्ही का केलं, कशासाठी घडलं ना, हे सगळं समजून घेतील. तुम्ही नका काळजी करू. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की मला माझ्यासाठी वाईट वाटत नाही आहे, मला यशसाठी वाईट वाटते. तुम्ही बघितलंत ना, यशमध्ये आणि मामध्ये किती दुरावा आला आहे आणि हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. काहीही झालं ना, तरीसुद्धा या दोघांमधला हा दुरावा कमी करायला हवा विद्या वहिनी, असं कावेरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळेजण आता जेवायला बसत असतात. तेव्हा यशसुद्धा येतो. विद्या म्हणत असते, यश भाऊजी तुम्ही बसा, मी तुम्हाला जेवायला वाढते. तेव्हा इथे विद्या आता सगळ्यांना जेवायला देते. यशलासुद्धा ती जेवण वाढते. तेव्हा सुलक्षणा इथे आता पोळ्या घेऊन येते आणि ती विद्याच्या हातामध्ये देते आणि म्हणते की सगळ्यांना पोळ्या दे. तेव्हा यश इथे नाराज होतो. यशला माहिती होतं की इथे आता माझ्यासाठी पोळ्या द्यायला येत नाही आहे. तेव्हा विद्या म्हणते की यश भाऊजी करा ना सुरुवात. तेव्हा इथे आता श्रीकांत काका म्हणत असतात की यश, अरे सुरुवात कर जेवायला. तेव्हा यश म्हणत असतो की बाबा, आज मला माच्या हाताने एक घास खायचा आहे. आज मला एक घास भरवशील ना, तू भरवल्यानंतरच मी संपूर्ण जेवण जेवेन. प्लीज तुझ्या यशला घास भरवणार नाही आहेस का? तेव्हा इथे आता रागवलेलीच असते. त्याच्याकडे लक्षच देत नाही. खरं तर इथे सुलक्षणा जास्त कठोर झालेली असते, कारण जेव्हा तिने आपल्या आता मोठ्या मुलावरती, म्हणजे इथे आता उदयवरती खूप जीव लावलेला असतो. उदय तिच्यासाठी तिचा अभिमान असतो. आणि जेव्हा उदय इथे कावेरीवरती प्रेम करतो आणि तिच्यासाठी आपलं घरदार, आपल्यावरती इतकं प्रेम करणारी सोडून तिच्याबरोबर निघून जातो, त्यावेळेला उदय जाताना इथे फक्त कावेरीचा विचार करतो. आपल्या माच्या प्रेमाचा विचार तो अजिबात करत नाही. त्यामुळे इथे सुलक्षणाला जी चूक उदयने केली ती चूक यशने करू नये असं सुलक्षणाचं म्हणणं असतं. त्यामुळे ह्या वेळेला ती खूपच जास्त कठोर झालेली असते. जेव्हा इथे यश म्हणत असतो की खरंच सॉरी, आणि तो कान पकडून तिची माफी मागत असतो. तो म्हणतो की तुझ्या यशला माफ करणार नाही का? माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली, त्यासाठी मी तुझी माफी मागतोय. प्लीज मला माफ कर आणि मला एक घास भरव ना. तेव्हा इथे मला तुझ्या हातून एक घास खायचा आहे असं यश म्हणतो. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की विद्या, या घरामध्ये आता कुणीही लहान राहिलेलं नाही आहे. सगळेजण आता मोठे झालेत. सगळेजण इथे आपापले निर्णय घेतात, आपले निर्णय स्वतः बनवतात, घरातले नियम मोडतात. मग आता त्यांना स्वतःच्या हाताने खातासुद्धा आलं पाहिजे. आणि आता कुणी लहान उरलेलं नाही आहे. कुणालाही आता कुणाच्या मदतीची गरज नाही आहे, तर मी कशाला घास भरू? तेव्हा इथे सुलक्षणा यशला काही घास भरवत नाही. यश आता न जेवता आपल्या रूममध्ये निघून येतो. तेव्हा इथे यशला किती वाईट वाटलेलं असतं हे कावेरीने बघितलेलं असतं. तेव्हा कावेरी त्याच्या मागोमाग रूममध्ये येते आणि ती म्हणत असते, हे बघा, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. माने जरी तुम्हाला आता घास भरवला नसेल तरीसुद्धा इथे तुम्हाला लवकरच स्वतःच्या हाताने घाससुद्धा भरवतील आणि तुम्हाला माफसुद्धा करतील. पण तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. अहो, छोटीशी मुंगी देखील तिच्यासमोर किती संकटं येतात, पण ती स्वतःच्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी किती प्रयत्न करते. जर ती गिवअप करत नाही, मग आपण तर माणसं आहोत ना,
मग आपण कशाला हार मानायची? आपण सुद्धा गिवअप करायचं नाही. तुम्ही जसे इथे माझा राग घालवण्यासाठी प्रयत्न करताय ना, ते प्रयत्न तुम्ही चालूच ठेवा. एक ना एक दिवस मला तुमचे प्रयत्न दिसतील आणि तुम्ही हे सगळं जाणून बुजून केलेलं नाही आहे. मला हर्ट करण्यासाठी केलेलं नाही आहे, ही गोष्ट लवकरच माझ्या लक्षात येईल. पण तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवू नका. माझा राग घालवण्यासाठी तुम्ही जे जे काही प्रयत्न करताय ना, ते चालूच ठेवा. तेव्हा यश म्हणत असतो की ह्या वेळेला खूपच जास्त हर्ट झाली. ती मला कधी माफ करेल असं मला वाटत नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते की याआधी तुमच्यावरती रागवल्यानंतर तुम्ही त्यांचा राग घालवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करायचात? तेव्हा यश म्हणतो, खरं सांगू का? याआधी माझ्यावरती इतकी कधीच रागवली नव्हती. ती पहिल्यांदा माझ्यावरती इतकी रागवली आहे. तेव्हा इकडे आता तिचा राग घालवण्यासाठी मी काय करू ना, मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणते की त्यांना तुमच्याजवळ बोलण्यासाठी तुम्ही त्यांना बोलतं करा. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्यांचा सल्ला हवा आहे असं मला दाखवा. तेव्हा यश येतो आणि मला म्हणत असतो की अगं मला काय वाटतं माहिती आहे का? आपण आत्तापर्यंत जे काही आता प्रोडक्ट विकतोय ना, त्याच्यामध्ये आपण अजून काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे. म्हणजे खीर वगैरे, त्याचबरोबर गुलाबजाम अशा वस्तूंचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये पदार्थांचा समावेश केला पाहिजे असं मला वाटतं. तुला काय वाटतं ते सांग ना? तुला वाटतं का आपण हे सगळं केलं पाहिजे? तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, आता तू मला का विचारतोयस? ज्या लोकांची लपून-छपून मदत घेत होतास ना, त्याच लोकांचा सल्ला घे ना. ते लोकं तुला नक्की सल्ला देतील. अरे मला का विचारतोयस तू? आता तर उघडपणे तू तिचा सल्ला घेऊ शकतोस. माझा सल्ला घ्यायची तुला अजिबात गरज नाही आहे. असं सुलक्षणा आता मुद्दामूनच बोलते. तेव्हा इथे यशला कळतं की माने इथे त्याला टोमणा दिलेला आहे कावेरीवरून. तेव्हा इथे यशला आणि कावेरीला दोघांनाही आता इग्नोर करून सरळ तिथून निघून जाते. ती दोघांकडे मागे वळून सुद्धा बघत नाही. तेव्हा इथे कावेरीला कळलेलं असतं की आता खूपच जास्त रागवल्यात. मी यशला केलेली मदत आणि यशने मला केलेली मदत अजिबात मला आवडलेली नाही आहे. मग आता काय करायचं? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की अजून काय प्रयत्न करता येतील माचा राग घालवण्यासाठी? तेव्हा यश म्हणतो, अजून काय करावं लागणार आहे? मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते की अशी कुठली गोष्ट आहे का जी केल्यानंतर माचा राग जाऊ शकतो? तेव्हा यश म्हणतो, मला तर काही कळतच नाही आहे. कारण याआधी माझ्यावरती इतकी कधीच रागवली नव्हती. ती कधी मला माफ करेल का असं सुद्धा मला वाटत नाही आहे. ती माझ्या तोंडाकडे सुद्धा बघत नाही आहे. मला तर आता असं वाटतं की ती उदयदादावरती जशी रागवली होती ना, उदयदादाजवळ ती अजिबात बोलायला तयार नव्हती. ती ह्या वेळेला माझ्याबरोबर सुद्धा तेच करणार आहे. तेव्हा कावेरी म्हणते, असं अजिबात होणार नाही. आई-वडील आपल्या मुलांवरती कितीही रागवले तरीसुद्धा मुलांनी जर त्यांना इथे मायेचा ओलावा दिला ना, मायेची ऊब दिली, तर आई-वडिलांचा राग लगेचच निघून जातो. माझा हापूससुद्धा असंच करायचा. तेव्हा ते म्हणतो की हापूस म्हणजे कोण? यश कावेरीला विचारतो. तेव्हा कावेरी म्हणते, हापूस म्हणजे माझा बाबा. माझा बाबा जेव्हा माझ्यावरती रागवायचा ना, तेव्हा मी असाच त्याचा राग घालवण्यासाठी प्रयत्न करायचे. तेव्हा इथे आता यश म्हणतो, काय करायचात तुम्ही? तेव्हा कावेरी म्हणत असते की तुम्ही सुद्धा माझा राग घालवण्यासाठी असंच काहीतरी करा ना. तेव्हा यश म्हणत असतो की नक्की काय करायचं आहे मी? तेव्हा कावेरी त्याला आपला प्लॅन समजावून सांगते. ज्या वेळेला इथे आता कावेरीचे बाबा तिच्यावरती रागवत असतात, तेव्हा कावेरी ज्या पद्धतीने राग घालवण्यासाठी प्रयत्न करत असते, ते आता ती इथे सुद्धा करते. तेव्हा ती म्हणते की तुम्ही सुद्धा हे सगळं करून बघा, माचा राग नक्की जाईल. तेव्हा यशला सुद्धा कावेरीची ही कल्पना खूपच जास्त आवडलेली असते. तेव्हा इथे आता यशसुद्धा तेच करतो जे कावेरीने त्याला सांगितलेलं असतं. इथे आता ज्या ज्या ठिकाणी सुलक्षणा जात असते, त्या त्या ठिकाणी यशने सॉरीचं कार्ड लिहून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे आता सुलक्षणा पूजा करायला जाते. तेव्हा इथे तुळशीच्या तिथे चाफ्याची फुलं आणून ठेवलेली असतात, जी की सुलक्षणाला खूपच जास्त आवडतात. त्यामुळे सुलक्षणा ती फुलं आता उचलते. त्याच्या खाली सॉरीचं कार्ड लिहून ठेवलेलं असतं आणि स्माईलसुद्धा करून त्याच्यावरती ठेवलेलं असतं. सॉरी असं आता लिहिलेलं बघून इथे सुलक्षणाला कळलेलं असतं की सॉरी म्हणणारा एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे यश. तर इथे यशने आता ही सुद्धा आयडिया केलेली असते. तेव्हा सुलक्षणाच्या लक्षात येतं की यश आता सारखा मला सॉरी म्हणतोय, माझी माफी मागतोय. पण तेव्हासुद्धा सुलक्षणा त्याला काही माफ करत नाही. ती जेव्हा देवघरामध्ये जाते, ती चाफ्याची फुलं आता देवघरामध्ये ठेवते आणि देवपूजा करत असताना
तिथे सुद्धा बाजूला एक सॉरीचं कार्ड ठेवलेलं असतं आणि त्याच्यावरती चाफ्याचं फूल ठेवलेलं असतं. तेव्हा सुलक्षणा ते कार्ड उचलते, बघते तर काय त्याच्यावरती सुद्धा सॉरी मा असं लिहिलेलं असतं आणि ते कार्ड देवघरात सुद्धा ठेवलेलं असतं. तर इथे कावेरीने यशला ही युक्ती दिलेली असते माचा राग घालवण्यासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विद्या किचनमध्ये वाट बघत असते, कधी एकदा मा किचनमध्ये येतील. कारण डायनिंग टेबलवरती सुद्धा यशने सॉरी मा असं लिहून ते कार्ड ठेवलेलं असतं. तेव्हा मा आता किचनमध्ये आल्यानंतर डायनिंग टेबलवरती लक्ष जातं, तर त्याच्यावरती सॉरी मा असं लिहून ठेवलेलं असतं आणि स्माइलीचं सिम्बॉलसुद्धा तयार करण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, माचं लक्ष विद्याकडे जातं. तेव्हा विद्या आपल्या इथे मनातल्या मनात स्माईल करत असते. मा तिच्याकडे रागाने बघते, तेव्हा विद्या लगेचच दुसरीकडे बघायला लागते. तेव्हा त्याच्यावरती सुद्धा सॉरी मा असंच लिहिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुलक्षणाच्या लक्षात येतं की माझा राग घालवण्यासाठी यश हे सगळे प्रयत्न करतोय, पण त्याचा काहीसुद्धा उपयोग होत नाही. कारण सुलक्षणाचा राग काही जात नाही. ती सगळे सॉरीचे कार्ड आपल्या हातामध्ये घेते आणि यशच्या रूममध्ये येते. त्याच्या रूममध्ये आल्यानंतर ते सगळे सॉरीचे कार्ड ती खाली आता टाईल्सवरती फेकून देते. जमिनीवरती सगळे सॉरीचे कार्ड फेकून दिल्यानंतर इथे आता यशला खूपच जास्त वाईट वाटतं. कारण का मा त्याला म्हणते की तुला हे सगळं करायची काही एक गरज नाही आहे, कारण मी तुला माफ करणार नाही आहे. तेव्हा तुझं जे काही चाललं आहे ना यश, हे सगळे तुझे प्रयत्न आत्ताच्या आता थांबव, कळलं तुला. तेव्हा इथे माच्या वागण्याचा आता खूपच जास्त त्रास हा यशला होत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये यश आता जेवायला तयार नसतो. तो म्हणत असतो की मा माझ्यावरती रागवली आहे, मी जेवणार नाही आहे. तेव्हा कावेरी त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येते आणि म्हणते की जेवून घ्या. यश म्हणतो मला जेवायला नको. तेव्हा कावेरी म्हणते, हा एक घास आहे ना, तो आहे तुमच्या उदयदादांचा, हा दुसरा घास चिकूचा, तिसरा घास माचा, प्रत्येक आता व्यक्तीच्या नावाचा तिने घास इथे तोडून ठेवलेला असतो. तेव्हा आता उदयदादाचा घास म्हटल्यानंतर यश लगेचच तो घास खाऊन टाकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यमुना कान भरण्याचं काम सुलक्षणाचं करत असते. ती म्हणत असते की मा, अगं बघतेस ना, तुला न विचारात घेता दोघेजणं एकमेकांना सपोर्ट करतायत, म्हणजे तुझे नियम त्या दोघांना आता पाळायचेच नाही आहेत. तुझे नियम कसे मोडता येतील ना, त्याचा विचार चाललाय. मा, आता तरी तुला माझं म्हणणं पटतंय ना, माझ्या बोलण्यावरती विश्वास तुझा बसतोय ना, असं इथे यमुना आता सुलक्षणाला म्हणत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता कावेरी यशला म्हणत असते की आपण देवी आईच्या मंदिरामध्ये जाऊन देवी आईजवळ प्रार्थना करूया की माने तुम्हाला आणि मला आपल्या दोघांनासुद्धा माफ करायला हवं आहे. तेव्हा आता देवी आईचा आशीर्वाद घेत असताना यश खाली बसलेला असतो. तेव्हा कावेरीचा पदर यशच्या चेहऱ्यावरून आता मागे उडून जातो. तेव्हा यशला आठवतं की याच्या आधीसुद्धा कावेरीची ओढणी त्याच्या चेहऱ्यावरून गेलेली असते. तेव्हा त्याला आठवतं की ही तीच मुलगी आहे जी त्याला आधी सापडलेली असते आणि त्याची प्रचिती यशला पुन्हा एकदा मंदिरामध्ये झालेली असते.